नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. औषधाच्या नावाखाली भलतीच वाहतूक, तब्बल 26 लाखाचा मुद्देमाल जप्त. औषधाच्या नावाखाली दारूची तस्करी सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार पालघरमध्ये समोर आला आहे. या प्रकरणी तलासरी पोलिसांनी धडाकेबाज कामगिरी करत या तस्करीचा पर्दाफाश केला. या कारवाईमध्ये 26.28 लाखाचा अवैध दारूसाठा जप्त केला आहे. नेमकी कशी केली ही कारवाई जाणून घ्या सविस्तर. याबाबत सविस्तर माहिती अशी की पालघर जिल्ह्यात अंमली पदार्थाविरोधात सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत तलासरी पोलिसांनी अवैध दारू वाहतूक करणाऱ्या आरोपींवर कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल 26,28,320 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मुंबई अहमदाबाद महामार्गावर ही कारवाई करण्यात आली आहे. महामार्गावरून मुंबईकडे जाणाऱ्या टाटा टेम्पोमधून औषधाच्या नावाखाली महाराष्ट्रात प्रतिबंधक असलेल्या दारूची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. हिमाचल, पंजाब, ढाबा परिसरात टेम्पोची तपासणी केली असता 9,28,320 रुपयांची दारू आढळून आली. वाहनासह एकूण 26.28 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दरम्यान या प्रकरणी चालक शिवेंद्र कुमार लालबाबू ठाकूर व 41 राहणार मुंबई याला अटक करण्यात आली असून तलासरी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.